लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवा नंदिनी सामाजिक कार्य म्हणून एक खूप मोठी गोष्ट करणार, तर दुसऱ्या बाजूला आता मालिनी काकू काव्याची एक आईच्या नात्याने समजूत घालणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर आता इकडे काव्या ही पार्थबरोबर काहीही एक शब्द न बोलता घरी आलेली असते. आता काव्याचा मूड फार काही बरा नसतो हे पार्थला माहीत असतं, त्यामुळे पार्थसुद्धा काव्याबरोबर काहीही बोलायला किंवा काव्याला काही सांगायला विचारायला जात नाही. तो विचार करतो काव्या जितका वेळ एकटी राहील, शांत राहील, तितका ती विचार करेल सर्व गोष्टींचा आणि तिच्या लक्षात गोष्टी आपोआप येतील. त्यामुळे तो सुद्धा काव्याला तिची स्पेस देऊ करतो. त्या बाजूला आता काव्य विचार करते की नाही आता बाद झालं, मला हे मूल हवं आहे की नको हवं आहे, मला आई व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे, ह्या सर्व विचारांमध्ये मी माझा आजचा वेळसुद्धा वाया घालवते आहे आणि मी आजसुद्धा अभ्यास करत नाही आहे. जे काय होईल ते होईल, बघता येईल, पण आता मी अभ्यासाला सुरुवात करायची ठरवली आहे ना, तर मग आता माघार नाही. आता मी पुन्हा एकदा नव्याने अभ्यासाला बसायलाच हवं, सगळी सुरुवात पहिल्यापासून करायला हवी. मग काव्य काय करते, काव्य विचार करते मी एकटीने अभ्यासाला बसले तर माझा अभ्यास होत नाही आहे, खूप दिवस झालेत, अभ्यासाची सवय पूर्णपणे सुटून गेली आहे. एक काम करते, अनिशाला बोलावते माझ्याकडे अभ्यास करायला. अनिशा तिचा अभ्यास करत बसेल आणि मी माझा अभ्यास होईल अनिशाच्या सोबतीने. मग काव्या आता अनिशाला कॉल करते आणि आता अनिशाला सांगत असते की अनिशा हे बघ, तू त्या दिवशी जे काही मला सांगितलं आहेस, जे काही बोलली आहेस, ते सगळं काही मी मनावर घेतलेलं आहे आणि आता मी पुन्हा एकदा नव्याने जोमात अभ्यासाला सुरुवात करायचं ठरवलं आहे. खरंच यार अनिशा, थँक्यू सो मच माझे डोळे उघडल्याबद्दल. पण आता डोळे जरी उघडलेले असले तरी बरेच दिवस मी अभ्यासाची साथ सोडलेली आहे, त्यामुळे पुन्हा प्रवाहात यायला मला तुझी गरज आहे. तू येशील ना माझ्याकडे, आपण एकत्र अभ्यास करू. अनिशा म्हणत असते अगं काव्य, येशील ना म्हणजे काय, जरूर नक्की मी येणारच आहे तुझ्याकडे, आपण एकत्र अभ्यास करू. जर तू अभ्यासाला पुन्हा पूर्वीगत लागणार असशील तर काय हरकत आहे मला तुझ्याकडे यायला. मग आता लगेचच अनिशा ही दुसऱ्या दिवशी काव्याकडे अभ्यास करायला जायचं असं ठरतं. अनिशा आता फोन कट करते आणि विचार करते चला जाऊ दे, जे काही काव्याला त्या दिवशी बोलले त्या सर्व गोष्टींचा उपयोग तर झाला. मला वाटलं होतं की मी काव्याला पुन्हा अभ्यासाच्या मार्गावर परत कधीच आणू शकणार नाही, पण नाही, मला फायनली यश मिळालं आहे आणि मी काव्याला अभ्यासाच्या प्रवाहात पुन्हा एकदा खेचून आणले. देवानेच मला यश दिलं असा विचार करत आता अनिशा खुश होते. दुसऱ्या दिवशी ती 10 वाजता काव्याच्या घरी पोहोचते. आता मालिनी काकू समोर अनिशाला दरवाज्यात बघतात आणि खूप खुश होतात. मालिनी काकू म्हणतात अरे वा 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 अनिशा, आज चक्क तू इकडे चक्कर मारलीस, वा 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 मस्त मस्त. तर आज आईला मावशी भेटायला आली आहे, म्हणजे आता काही खरं नाही, आई आणि मावशीच्या छान गप्पा होतील, जुन्या गमती निघतील. काय मावशी, बरोबर ना. आता मालिनी काकू अनिशाला मावशी अशी हाक मारत असतात. आता अनिशाला तर ही गोष्ट माहीतच नाही आहे की काव्या प्रेग्नंट आहे. काव्या तिला सांगायला गेली होती, पण अनिशानेच तेव्हा काव्याला झापलं होतं, त्यामुळे काव्याने अनिशाला काहीही सांगितलं नव्हतं. अनिशा म्हणते काकू नाही, म्हणजे तुम्ही मला एरवी अनिशा अशी हाक मारता, आज अचानक मावशी वगैरे बोलताय. सॉरी, बट मला कळलं नाही की तुम्ही असं का बोलताय, काय झालं आहे. त्याबरोबर मग लगेचच आता मालिनी काकूंना आश्चर्यच वाटतं. मालिनी काकू म्हणतात काय, तुला माहीत नाही आहे. अगं असं कसं, तू आणि काव्य बेस्ट फ्रेंड आहात ना, मग तुला कसं माहीत नाही आहे. बरं जाऊ देच, माझी सून गडबडीच्या भरात तुला सांगायला विसरली असेल, पण मग आता मी तुला सांगते. अनिशा मॅडम, तुम्ही आता मावशी होणार आहात, तुमचं प्रमोशन होणार आहे आणि तुमची लाडकी मैत्रीण काव्या आता आई होणार आहे, तिचंसुद्धा प्रमोशन झालेलं आहे आई म्हणून. आता लवकरच तुम्हालासुद्धा मावशी म्हणून तुमचं प्रमोशन मिळेल. त्याबरोबर हे ऐकून आता अनिशा ही हसत नाही, काही बोलत नाही, म्हणजे ती आश्चर्यचकित झालेली असते. त्याबरोबर आता लगेचच तिला मालिनी काकू विचारतात अनिशा काय गं, काय झालं, अशी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे का बघतेस, तुला आनंद झालेला नाही आहे का, तुझ्या चेहऱ्यावरती जाणवत नाही आहे काहीच. त्यावर अनिशा म्हणते नाही काकू, तसं काही नाही आहे. बरं मला काव्य कुठे आहे ते सांगाल का. नाही म्हणजे ॲक्च्युली काव्याने मला आज भेटायला बोलवलं होतं, म्हणून खरं तर मी आले होते. मालिनी काकू आता म्हणतात हो का. त्यावर अनिशा म्हणते हो, तुम्हालाही काही बोलली नाही का ती. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात नाही, काही बोलली नाही आहे मला ती, कदाचित विसरली असेल, जाऊ दे.
तू बघ ना, ती खोलीतच आहे. त्याबरोबर लगेचच अनिशा म्हणते ठीक आहे, मग मी खोलीतच जाऊन तिच्याशी बोलते, तिला खोलीत जाऊनच भेटते. आणि मग ही आता मालिनी काकूंकडे बघून हसते आणि आता ती खोलीत जायला निघते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात हो हो चालेल, तू जाऊन भेट तिला, तोवर मी मस्तपैकी तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम खायला आणि कॉफी घेऊन येते. खूप दिवसांनंतर आली आहेस, लगेच जाण्याची काही घाई नाही आहे ना, मस्त जेवून खाऊनच जा, नाहीतर आजचे दिवस निवांत इकडे राहा. आता काय तू फक्त काव्याची मैत्रीण राहिलेली नाही आहेस, माझ्याचबरोबर सुद्धा तुझी चांगली गट्टी जमली आहे की. त्यावर अनिशा हो हो नक्की, बघूया ना, असं म्हणत ती आता काव्याकडे येते. आता काव्याच्या रूममध्ये अनिशा येते तेव्हा काव्या तिकडे एकटीच बसलेली असते. काव्या डोक्याला हात लावून बसलेली असते. अनिशा आता ताबडतोब पहिला खोलीचा दरवाजा बंद करून घेते. आता अनिशाला बघून काव्याच्या जीवात जीव येतो. त्याबरोबर मग काव्या ही अनिशाला म्हणू लागते, अनिशा थँक्यू सो मच, तू आलीस. अनिशा म्हणत असते काव्या मी हे सगळं काय ऐकते, तू मला घरी अभ्यास करायला बोलवलं होतंस ना, मग हे सगळं मी इकडे आल्यावर अचानक माझ्या कानांवर काय पडतंय की तू प्रेग्नंट आहेस आणि हे सगळं. आणि या सर्व गोष्टी महत्त्वाचं म्हणजे तू माझ्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या होत्यास. हे सगळं मला आत्ता मालिनी काकूंकडनं कळतं आहे. तुला माहिती आहे त्या मला काय म्हणाल्या की तुम्ही दोघीजणी बेस्ट फ्रेंड आहात, मग काव्या तुझ्याबरोबर बोलली नाही का. त्याबरोबर आता काव्या ही अनिशाला म्हणत असते, अनिशा अगं तेव्हा मी तुझ्याबरोबर बोलीन ना, जेव्हा मला गोष्टी क्लिअर होतील, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील, मला काय हवं आहे ते माझ्या लक्षात येईल. अनिशा म्हणत असते काव्या नक्की तुला काय बोलायचं आहे. पहिली गोष्ट हे बघ, आधीच एकतर तुझं लग्न झालं आहे, त्यात तुला परीक्षा क्लिअर करायची आहे, त्यात आता हे सगळं काव्य अगं सगळं कॉम्प्लेक्स होऊन बसतं आहे, लक्षात येत नाही आहे का तुझ्या, तू विचार कर ना एकदा या सर्व गोष्टींवर. काव्या म्हणत असते अगं मी विचार करते आहे अनिशा, पण हे सगळं घरच्यांनासुद्धा कळायला हवं ना, पार्थने मला सपोर्ट करायला हवा. त्यावर अनिशा म्हणते तू बोललीस का त्यांच्याशी, सांगितलंस का त्यांना तुझं मत काय आहे ते. काव्या म्हणते बोलली अगं 2-3दा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माझं काही ऐकायचंच नाही आहे. याआधी पार्थ देशमुख मला नेहमी सांगायचे की काव्या तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा, काव्या फोकस राहा, तुम्हाला तुमची परीक्षा क्लिअर करायची आहे, काव्या हे करा, काव्या ते करा. मी अभ्यास करायला विसरले ना तर ते मला विसरले म्हणजे मी नुकतीच जरी अभ्यासावरून उठले असेल ना तरी ते मला आठवण करून द्यायची की मी परत लवकर अभ्यासाला बसायला हवं. आणि आता मी त्यांना सगळं समजवत असताना पण त्यांना काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, समजूनच घ्यायचं नाही आहे, तर मी किती पण कोकलल्याने काही फरक पडणार आहे का अनिशा. मला ना टेन्शन झालं आहे सर्व गोष्टींचं, मी काय करू काय नको करू मला काही सुचत नाही आहे, काही समजतच नाही आहे. म्हणजे कुठेतरी जाऊन ना माझी विचारशक्ती बंद पडण्याची वेळ आली आहे गं, कारण मी सगळं समजवून मी सगळं सांगून कोणाला काही कळतच नाही आहे, कोणाला काही समजून घ्यायचंच नाही आहे. एवढं करून पण सगळेजण उगाचच्या उगाच माझ्या मागे लागलेत, पण कोणी माझी काय कंडिशन आहे, मला काय वाटतं आहे, मला काय हवं आहे याच्याकडे काही लक्षच देत नाही आहे गं. अनिशा तू ज्या दिवशी बोललीस ना मी अभ्यासावर फोकस केला पाहिजे, त्या दिवशी मी ठरवलं की मी फक्त अभ्यासावर फोकस करणार आहे, पण आता हे सगळं कसं मॅनेज होईल काहीच कळत नाही आहे. अनिशा म्हणते काव्य तुझ्या बोलण्यातून मला असं जाणवत नाही आहे की तू तयार आहेस या प्रेग्नन्सीसाठी, तुला हे मूल कन्झीव्ह करायचं आहे, तुला काय म्हणायचं आहे नक्की. इतक्यात आता मालिनी काकू त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्यांनी आता काव्य आणि अनिशाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मालिनी काकू आता जरा शॉकमध्ये असतात. ते आता खोलीत येतात आणि म्हणत असतात काव्या मी तुझं आणि अनिशाचं सगळं बोलणं ऐकलं आहे, मला आता तुझ्या तोंडून स्पष्ट ऐकायचं आहे तुला काय हवं आहे नक्की, तुला हे मूल ही प्रेग्नन्सी हवी की. त्यावर काव्या म्हणत असते नाही तसं काही नाही आहे अजून माझ्या मनात, तेच तर म्हणते ना मी आई, मला कळतच नाही आहे मला काय हवं आहे ते. त्यावर मालिनी काकू म्हणतात मी काय सांगते ते नीट ऐक आणि समजून घे. हे बघ काव्या, सध्या आत्ताच्या ज्या तुम्ही मुली आहात ना त्या करिअर ओरिएंटेड आहेत. पूर्वीच्या ज्या आम्ही होतो ना त्यांना फॅमिली घर ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटायच्या. आता तुम्हाला करिअर वाटतं महत्त्वाचं, पैसा महत्त्वाचा वाटतो, तुमचं नाव तुमची ओळख तुमची प्रतिष्ठा ह्या गोष्टी तुम्हाला जास्त महत्त्वाच्या वाटतात. त्यांच्यापुढे ह्या सर्व गोष्टी मुलं होणं किंवा कुटुंब ह्या गोष्टी तुम्हाला कमी महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तुमच्या लेखी त्या गोष्टींना किंमत शून्य आहे, पण कमी महत्त्वाच्या वाटतात. पण बाळा एक गोष्ट सांगू का, ह्या गोष्टी जरी तुम्हाला कमी महत्त्वाच्या वाटत असल्या ना तरी ह्या गोष्टी आयुष्यात घडणं मात्र खूप महत्त्वाच्या असतात. वेळेवर मूल होणं, वेळेवर लग्न होणं या गोष्टी खरंच गरजेच्या असतात. बघ
आज तुला देवाने स्वतःहून पदरात दान टाकलं आहे ते नको आहे. आणि दुसऱ्या बाजूला नंदिनी, तुझीच सख्खी मोठी बहीण, आपल्याच घरातली कंडिशन, तिला मूल हवं आहे पण तिला मूल होत नाही आहे. काव्या, अगं जेव्हा एखाद्या स्त्रीला मूल होत नसतं ना, तेव्हा लोक तिला काय काय नावाने हिणवतात, किती किती छळतात. कुठल्या शुभकार्यात बोलवत नाही, घरातल्या लग्न कार्यात बोलवत नाही. ते सगळं किती त्रासदायक असतं ना, हे तुला नाही माहीत. आणि हे सगळं कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून निसर्गाने जर तुला दान दिलं आहे तर ते नाकारू नको. हे बघ, जर तुला दिवस गेलेच नसते आणि मग तू प्लॅन केलं असतंस की मी उशिरा आई होईन तर ते ठीक होतं. पण आता सगळं घडलं आहे, आता तुझ्या हातात वेळ नाही आहे बाळा. त्यामुळे आता निर्णय मागे घेण्यापेक्षा जे घडतं आहे ते चांगलं घडतं आहे असा विचार करून पुढे जायला हरकत नाही. आणि राहिला प्रश्न अभ्यासाचा, करिअरचा, फ्युचरचा, तर अगं अशा कितीतरी मुली आहेत ज्यांनी डिलिव्हरीनंतरसुद्धा अभ्यास करून करिअर घडवलेली आहेत. कितीतरी मुली अशा आहेत ज्या IAS, IPS, ACP, डॉक्टर अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. का? त्यांनी जर असा विचार केला असता की नाही मला जमणार नाही, माझं होणार नाही, तर कसं झालं असतं? त्यांना मिळालं असतं का सक्सेस? आणि तू का घाबरतेस? तुझ्याबरोबर तुला साथ देण्यासाठी, तुझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी तुझी संपूर्ण फॅमिली आहे. एवढा खंबीर ठाम नवरा आहे तुझ्या पाठीशी. तुला असं का वाटतं की सगळं तुला एकटीला करावं लागेल, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्यावर पडतील? हे बघ, जर लग्न दोघांचं झालं आहे, मूल दोघांचं होईल, तर जबाबदारी पण दोघांची असेल ना. आणि कुटुंब आहेच की साथ द्यायला. मग प्रश्न येतोय कुठं एकटीवर सगळा भार पडण्याचा किंवा बर्डन असण्याचा? तू ना जास्त टेन्शन घेतेस ना सर्व गोष्टींचं, त्यामुळे या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होत आहेत. तू ना हे सगळे क्षण अनुभव, या प्रत्येक गोष्टीचा आनंद घे. मग बघ, हळूहळू तुला आपोआप सगळं हवंसं वाटायला लागेल. आणि तू म्हणतेस तुझं रुटीन बदलेल, तुझ्या सवयी बदलतील, तर त्या आपोआप बदलत जातात. तुला माहिती आहे, जेव्हा माझ्यातसुद्धा ह्या अशा गोष्टी होत्या ना की मी एक मुलगी होते, मला माझ्या पद्धतीने जगायला आवडायचं. कालांतराने मी जेव्हा आई होणार होते ना, माझ्यातसुद्धा आपोआप बदल झाले. प्रत्येकीमध्ये होतात, ते आपल्याला कळतही नाही पण ते होतात, तुझ्यातही होतील. त्यामुळे तू या गोष्टींचं प्रेशर घेऊ नकोस. अनिशा, समजव तिला, तू मैत्रीण आहेस तिची. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जीवा हा चहा पीत बसलेला असतो. इतक्यात नंदिनी तिकडे येते. नंदिनी जीवाला म्हणते, अहो तुम्ही चहा कसले पिताय, चला चला लवकर आपल्याला निघायचं आहे. जीवा म्हणतो, चल चल चल, पण कुठे जायचं आहे ते आधी मला सांग, कुठे जातो आहे आपण? नंदिनी म्हणते, वा रे वा, काल एवढ्या बढाया मारल्या, ज्या बायकांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया, त्यांना आपण सपोर्ट करूया, चेअरअप करूया. आणि आज मोठे मला विचारताय कुठे चाललो आहे म्हणून. आपण आनंद निवासमध्ये चाललो आहे. आज आनंद निवासमध्ये मी सेशन ठेवलं आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे कालचा बायकांचा मोर्चा त्याच्यासाठीचा होता का? नंदिनी म्हणते, हो त्याच्यासाठीच होता. जीवा, चला बरं आता भरभर, तुम्ही गप्पा मारत खूप वेळ वाया घालवताय माझा. त्याबरोबर मग जीवा आणि नंदिनी दोघीजणं आता त्या ठिकाणी पोहोचतात. आता एक बाई पटकन बोलते, नंदिनी ताई, नक्की आज इथं काय आहे? नाही म्हणजे 2 गट वेगळे वेगळे बसलेत. एकात ज्यासनी मुलं नाही ती आणि एकात आम्ही पोरबाळवाल्या बायका. असं का? आज तुम्ही भेदभाव कशापायी केला? तुम्ही तर कधी भेदभाव करत नाही. त्यावर नंदिनी म्हणते, नाही मी भेदभाव केलेला नाहीच आहे. मला भेदभाव संपवायचा आहे म्हणून मी फक्त भेद केला, भेदभाव नाही केला. त्यावर बायका विचारतात, म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे? नंदिनी म्हणते, सांगते. आता ज्यांना मुलं आहेत त्यांच्यापैकी एका बाईने पुढे या आणि ज्यांना मूल नाही आहे त्या बायकांपैकी एका बाईने पुढे या. दोन्ही बायका पुढे येतात. मग नंदिनी म्हणत असते, आता ह्या बायकांकडे नीट बघा, यांच्यामध्ये काही वेगळं जाणवतं आहे का? जर या बायका एकट्या यांच्या घरातनं बाहेर पडल्या तर कळेल का की यांना मूल आहे का नाही? त्यावर आता सगळ्याच बायका म्हणतात, नाही कळणार. त्यावर नंदिनी म्हणते, बरोबर, नाही कळणार. मग जेव्हा आपल्याला कळतं की एखाद्या बाईला मूल नाही आहे, तेव्हा आपण तिला हिणवतो, त्रास देतो, ठरवून त्यांना आपल्या चांगल्या आनंदाच्या क्षणी बोलवणं टाळतो. असं का करतो आपण? फरक तर काहीच पडत नाही ना. आणि मूल जन्माला घातलं म्हणजेच फक्त माणूस बाई म्हणवण्याच्या लायक आहे असं नसतं. बाई ही बाईच असते. बाई ही जर एखाद्या बाळाला जन्म देऊ शकत नाही तर तिच्यात काहीतरी कमीच आहे असं नसतं. कधी काही बायकांना मुलं उशिरा होतात, काही बायकांचा काही प्रॉब्लेम असतो, कधी काही बायकांच्या नवऱ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो. पण आपल्याकडे प्रत्येक वेळी दोष हा स्त्रीला दिला जातो. त्याबरोबर बायका विचारतात, पण नंदिनी ताई, आज हे तुम्ही का सेक्शन घेतलं आहे? त्यावर नंदिनी म्हणते, काळाची गरज म्हणून हे सेशन घेतलं. त्यानंतर मग बायकांना आता आपण दुसऱ्या बायकांना असं हिणवायला नको, त्रास द्यायला नको, उलट त्यांना आपण आपल्यात सामावून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, आपला आनंद त्यांच्याबरोबरही वाटला पाहिजे, हे सगळं कळतं.
जीवा हे सगळं शांतपणे बघत असतो. तो विचार करतो, स्वतःला मूल होत नाही म्हणून खोलीत रडत बसणारी माझी बायको आज प्रत्येक बाईसाठी जिला मूल होत नाही आहे त्या बाईसाठी आधार बनते. खरंच नंदिनी ना खूप वेगळी आहे, कळायला अवघड आहे पण अवखळ आहे. आणि मग जीवा हसतो. नंदिनी जीवाकडे बघते आणि काय झालं असं खुणावते त्याला नजरेने. जीवा फक्त टाळ्या वाजवतो आणि नाही काही नाही असं हसत म्हणतो. आणि त्यानंतर तो म्हणत असतो, तर मग ठरलं, आजपासून आपल्यापैकी कोणीही कुठल्याही बाईला मूल नाही आहे म्हणून तिला जज करणार नाही तर तिची साथ देईल, बरोबर. त्यावर सर्व बायका होकार देतात. तर दुसऱ्या बाजूला आता रम्याने तर विजयला विचारलं होतं की तुला मुलं आवडतात का. मग आता विजय त्याच्या स्वप्नांमध्ये हरवलेला असतो की त्याला आणि रम्याला मुलं बाळं होतील. मग तो आता रम्याला कॉल करतो आणि विचारू लागतो, काय मग रम्या, लग्नानंतर मुलं कधी होऊन द्यायची. त्याबरोबर रम्या म्हणते, काय. आता रम्या तर तो सर्व प्रकार विसरून गेलेली असते. त्यावर मग लगेचच विजय म्हणतो, इट्स नॉट फेअर हा रम्या, म्हणजे आधी तर माझ्या मागे लागली होतीस मुलं होण्याबद्दल, तुला मुलं किती आवडतात याबद्दल, आणि आता जेव्हा मी समोरून विषय काढतोय, समोरून विचारतोय तर लगेच विषय बदलतेस का. आता रम्या इकडे मनातल्या मनात म्हणत असते, अरे या मूर्ख बिंडोक बावळटाला ते सगळं खरं वाटलं आहे का, सिरियस घेतलं आहे का त्याने ते सगळं. अरे गाढवा, माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीही नाही आहे, समजत कसं नाही रे बावळटा तुला. त्याबरोबर आता समोरून विजय म्हणतो, रम्या काही बोलत का नाही आहेस, काय झालं. रम्या म्हणते, अरे विजय आणखीन या गोष्टींना खूप वेळ आहे, अजून सर्व गोष्टी पुढे जायच्या आहेत, आत्ताचा कुठे आपला साखरपुडा झाला आहे, होईल की सगळं हळूहळू ठरेल. तर दुसऱ्या बाजूला मालिनी काकू ह्या काव्याला म्हणत असतात, काव्या काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. तू जास्त टेन्शन घेतलंस, जास्त विचार केलास तर तुला त्रास होईल, पण अभ्यासाबरोबरच तू जर या सर्व गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न केलास, तुझ्या हातात अभ्यास सोडून जो वेळ उरेल तो वेळ जगण्याचा प्रयत्न केलास तर नक्कीच तुला आनंद मिळेल. मी जेव्हा मुलगी होते तेव्हा मी सुद्धा तुमच्यासारखीच होते, कधीही यायचं, कधीही खायचं, कधीही जायचं, अभ्यास असेल तर नाही जेवायचं, उशिरा जेवायचं, स्वतःकडे लक्ष नाही द्यायचं. तसंच बाळा तुझंही आहे. आता सध्या तू एक बाई आहेस म्हणून हे सगळं असं आहे, मुलगी आहेस तू, अजून अल्लड आहेस, पण आता जेव्हा हळूहळू तुला जाणवायला लागेल ना की तुझ्या आत पण कोणीतरी आहे, तुझ्या आत एक जीव आहे, तेव्हा बघ आपोआप तू जबाबदारीने वागायला लागशील. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचं बर्डन ना तू आत्तापासून घेऊ नकोस, हळूहळू सगळं मार्गी लागेल आणि व्यवस्थित होईल, डोंट वरी. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.